सावित्री, तुझे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही बघ. आईसाहेब, आईसाहेब, हो आईसाहेब. आता कसं आहे का आता? बाईसाहेब, डॉक्टरांनी बोलवले. अरे देवा, केवढं लागलंय बघ त्याला विद्याधर. हे अर्जुन, हे बाळा बघ ना ग प्रिया. हे बघा आई साहेब, तुम्हाला सगळ्यांना काळजी वाटणं साहजिकच आहे, पण पेशंटला थोडा आराम करू द्या. पुरुष नाही, शांत हो. त्याला आराम करू दे. मामा, बलराम कुठे आहे? तो गावातल्या माणसांबरोबर बोलतोय. डॉक्टर साहेब, कसा आहे माझा अर्जुन? काळजी करण्यासारखं काही नाही. ए, कोणी डॉक्टर केलं रे तुला? एवढा मार लागलेला आहे म्हणतो काळजी करण्यासारखं काही नाही. मामा, मार किती लागले, काळजी करायची नाही म्हणजे काय? हे बघा, कुठेही फ्रॅक्चर किंवा टाकी घालावी लागतील एवढी मोठी जखम नाही. जर घाव थोडा खोलवर असता तर काळजी करण्यासारखं होतं. अच्छा, म्हणजे थोडक्यात निभवलंय व विशुदा नाही बोलत. नाही बोलत बस. माझं फक्त ना बोलणं दिसतं तुम्हाला बस, त्याच्या मागची काळजी नाही दिसत. आता मला सांगा, अर्जुनला इथं मार लागलेला आहे, त्याच्यावर हल्ला झालेला आहे, ही गोष्ट तुम्हाला साधी वाटली का? पोलीस येतील, पोलीस मॅटर हे. ताई तुला, विद्याधर तुला, यांना सगळ्यांना ना नको नको ते प्रश्न विचारतील. या सावित्रीला मग मामा तू थोड्या वेळ नाहीच बोललास तर? बोलावंच लागेल बाबा, बोलल्याशिवाय होणार नाही. आता साधं या सावित्रीचं उदाहरण घ्या. तिने स्वतःच्या जीवावर उदार राहून आपल्या अर्जुनला वाचवलं. आहे का काही त्याच्याबद्दल आपल्याला? आहे. हे बघा विद्याधर साहेब, त्यांचं खरं आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. वार जर थोडा तरी खोलवर असता ना तर काळजी करण्यासारखं होतं. हे बघा, त्यांना रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. ही औषधं फक्त आणून द्या, मी येतो. थँक्यू डॉक्टर. देवा भैरवा, अर्जुन, हे बाळा. सावित्री, अर्जुन, सावित्री कुठे आहे? सावित्री, सावित्री, ये नाही तर तो बोलवते तुला, ये. अर्जुन, सावित्री आली बघ. नाही सर, माझ्यामुळे काहीच झालं नाहीये. सगळे भैरव देवाची कृपा आहे. माझ्यामुळे काहीच झालं नाही. थँक्यू सावित्री.
मायला एवढं टेन्शन फ्री कसं काय हो तुम्ही? ती माणसं जर अर्जुन कवठेकरच्या ताब्यात सापडली ना, सगळ्यात आधी तुमचं नाव येईल. भीतीने वाटत का हो तुम्हाला? माझ्या एकट्याचं नाही, तुमचं पण नाव पुढे येणार एवढं लक्षात ठेवा. हो, यात काही संबंध नाही माझा. हा? मी फक्त दागिन्यांच्या प्लॅनिंग मध्ये सामील होतो. खुनाचा प्लॅनिंग तुमचा होता. उगाच या फांद्यात मला ओढू नका. लय बेता हो तुम्ही. तुमचं ना फक्त आडनाव मोठे, डोले पाटील. डोले पाटील नाही, भित्री बागोबाई तुमचं आडनाव पाहिजे होतं. बलराम कवठेकर. कशाला लेलवड घेताय पाटील? हा? हे बघा, गावकरी टेकडीवर पोचायच्या आत मी आणि माझी माणसं तिथं पोचलो होतो. सगळ्यांना गायब केलं, त्यांची वाब झाली, ते उडून गेले. अर्जुन कवठेकरला काहीही सापडणार नाही. पण मला एक कळत नाही, की अर्जुनची सेक्रेटरी तिथं काय करत होती? मला पण तोच प्रश्न आहे ना, ती चुरटी तिथं काय करत होती? चोरटी? अहो म्हणजे कृष्णाचा आणि अर्जुनचा विश्वास संपादन केलं, विश्वास चोरलाय ना तिनं. ती काही सांगणार तर नाही ना? पाटील लईच टेन्शन घेता राव तुम्ही. बलराम शेठ, आता मला काही हे बर्डन सहन नाही होत. आजपासून तुमचा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा. प्लॅन जर जमला असता ना, तर कोंबड्यांऐवजी तुम्ही उतारला असता झुंज खेळायला मैदानात. आता प्लॅन बारगळला, पाय लावून पडताय वे. मारे तोरात म्हटला होता ढोले पाटील माझा प्लॅन यशस्वी होणार म्हणून. झालं काय? अहो यशस्वी झालाच होता की, पण ती बाया तिथं आली ना मधी. हे कसं झालं आणि काय झालं तुमचं तुम्ही निस्तारा. काही सुचनाच झालंय. आता छातीत जळजळ व्हायला लागली, डावा हात पण दुखायला लागलाय. ते रात्रीच्या जागरणानं होत असेल. कशाला बघित तुम्ही पण काही विचार आणताय मनात. ते कशानं का होईना, पण मला आता तुमच्यात ओढू नका. तो तुमचा सावत्र भाऊ आणि तुम्ही काय महाभारत खेळायचं ते खेळा. पाटील हो डोले, ऐकून तर घ्या की. तू नाही, मी झक मारली आणि तुला प्लॅन मध्ये घेतलाय. डोले नाही, फटका डोलेस तू. बेदर कुठले? बलराम कवठेकर, आता तुम्हाला एकट्याला खिंड लढवायची. माननीय अर्जुन कवठेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू. आधी त्या चुरटीचा समाचार घेतो, मग ठळक बातम्या. आम्हाला वाटलं तू ऐनवेळी प्लॅन बदलणार आहेस, म्हणून दागिने इकडेच आणले. मग काय तर, ठरल्याप्रमाणे तू का आली नाहीस? मग आम्ही तरी कसं जायचं तूच सांग. हे सावे, अगं बोल की काहीतरी. काय करायचं या दागिन्यांचं? चला नंदाबाई, आधीच लई उशीर झालाय. आणि काही आडवं आलं नाही म्हणजे मिळवलं. राधे राधे. आला साडवा? मी कशाला आडवा येऊ? हो, आपण जिथे उभे असतो तिथूनच लोक पास होतात. राधे राधे. चला वाट सोडा, पालखी येते. गांधारी. काय म्हणजे तुम्हाला आपल्या भीमा सदन मधली सगळीच मंडळी गांधारी झाल्या तसं नाही वाटत? म्हणजे दिसत असून दिसत नसल्यासारखी वागतायत म्हणून म्हटलं. नंदावहिनी. पंकज भाऊजी, आमच्या निंबाळकरांच्यात ना जुरळाला पण किंमत देतात.
म्हणून अदबीनं वागतोय. अदबीनच वागायचं. नंदा वहिनी, स्टडी रूम, कडी, सगळं आठवत आहे आपल्याला. राधे राधे, कोणतंच काम ठेवत नाही आधे आधे. मिळतील ना तुम्हाला इयरपॉड मिळतील. तर आधी आमच्या डोक्याला ताप कमी आहे. अर्जुन भाऊजींवर हल्ला काय झालाय, त्यात कृष्णांची घाई. पालखी येणार आहे, पालखी येणार आहे. नुसती पालखी येऊन काय होणार आहे, इथं दागिने नकोत का? दागिने कुठे आहेत हे अर्जुन भाऊजी शुद्धीवर आल्याशिवाय काही कळणार नाही कुणाला बी. तोवर गावातल्या लोकांनी जर गोंधळ घातला तर मग काय करतील हे लोक? काही कळणं झालंय. आणि इथं तुमचं काय, तुम्ही गांधारी गांधारी लावलं. राधे 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 राधे, शांत. वहिनी, अर्जुन दादा आता शुद्धीवर आलाय आणि दागिन्यांचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. दागिने रेडी आणि सेफ आहेत. कुठे आहेत दागिने? राधे राधे. कुठे आहेत दागिने? हा, ते मागाशी आपलं. कशाला कशाला सांगू मी तुम्हाला, तुमचा विश्वास थोडी बसणार आहे. तुम्ही झुरळाला पण किंमत देता ना. एअरपॉड हवेत की नाही? हो, ते आपले यांनी दिलं. काय ते मी पाहिलं ना, किचन मध्ये आपले काम करतात ते. दीपक राव. तर दीपक राव आणि त्यांची मुलगी, त्यांना मी दागिने घेऊन आउट हाऊसला जाताना पाहिलं. काय म्हणजे अर्जुन भाऊजींनी घरच्या समद्यांना सोडून त्यो आचार्य आणि त्याची पोरगी यांना विश्वासात घेऊन दागिन्याचं सांगितलंय? तेवढं आपल्याला माहित नाही. म्हणजे त्यांना सांगितलंय की त्यांनी पळवून आणलेत हे आपल्याला माहित नाही. एवढ्या डिटेलमध्ये आपण केव्हा जातच नाही ना. पण आम्ही नंदा कवठेकर निंबाळकर आहोत आणि आम्ही आधीच म्हणलो होतं आमचा इतिहास लई पक्का आहे. डिटेल वरात काढते भिकारड्यांची. ओ, मला घेऊ नका याच्यामध्ये, आपला काही संबंध नाही. हा, बाय द वे, डिटेल वारात म्हणजे एक्झॅक्ट काय करणार आहात तुम्ही? मज्जा. अरे देवा, ही अशी भानगड आहे होय. आता काय करायचं आपण सावे? आपण काहीच नाही करू शकत. आपण इथनं नाही जाऊ शकत. मामा, चमके, देवानंच या पापापासून आपल्याला वाचण्याची एक संधी दिली बघ. ती गमावून नाही चालायचं. म्हणजे चमके, देवाचे दागिने चोरणं हे पाप आहे. पालखी आलीये, आपण जाऊन दागिने पालखीत ठेवायचे. म्हणजे पालखीतनं दागिने देवळात जातील आणि देवळातनं भैरव देवाच्या अंगावर चढतील. ज्याचं आहे ते त्याला द्यायचं काम तुझं. ज्याचं त्याच्याकडे जाईल. पण आपलं काय ते बघू नंतर. नाहीतर त्या देवाकडे प्रार्थना करू की तूच काय तो मार्ग दाखव बाबा. मार्ग नाही, आता वाट लावतो की नाही बघा तुम्हा समद्यांची. नंदा वहिनी. वहिनी? आम्ही काय वहिनी बिनी नाही येत तुमची, कळलं ना? ही नंदा सख्खी नाती अंगाला लावून घेत नाही तर तुम्ही कोण आहात? काय गे चोरटे, ज्या थाळीत खाताय तिथंच भगदाड करताय वय? हा, आमच्या देवाच्या दागिने चोरले तुम्ही. अहो बाईसाहेब, आम्ही कशाला चोरी करायला जाऊ? दीपकराव, तुम्ही तर बोलूच नका. काय म्हणला होता तो आम्हाला? वहिनी साहेब, काही कळलं तर पहिलं येऊन तुम्हाला सांगू. आणि मग काय झालं? दागिने बघितलं नियत फिरली तुमची. नाही, अख्ख्या कवठे भैरवगड मध्ये बोंबाबू करून सांगितलं ना तर नाव नंदा नाही. नंदा मॅडम, तुमचा गैरसमज होतोय.
तोच गोड गैरसमज जे समजांना झालाय ना तोच दूर करणार आहोत आम्ही. आता बघाल तुम्ही मज्जा. आमच्या भैरव देवाचे दागिने चोरता काय? नाही अहो, आम्ही नाही चोरले सावित्री. मग हे दागिने इथे कसे? नंदा मॅडम, अहो माझं ऐकून तरी घ्या की, सगळं सांगते तुम्हाला. ए भिकारडे, तुझं तर काही एक ऐकायचं नाही आम्हाला. अर्जुन भाऊजींच्या विश्वासातली होऊन नाकवर करून जे आमच्या समोर फिरतेस नव, आता दावतो तुला. चोरी करता वय? नंदा, तिचा हात सोड. कृष्णाई, हो आता तरी झापड काढा ती डोळ्यावरची. अहो हे चोर आहे, चोर. डोळ्यासमोर पुरावा आहे कृष्णाई, हे बघा. आणि आता आम्ही झोपेत नाही होता, टक्क जागे होता आम्ही, आणि तुम्हाला दाखवतोय बघा की हे तिघ चोर आहेत. ही सावित्री त्यांची लीडर. नंदा, तिचा हात सोड. कृष्णाताई, अहो काय बोलायला लागले तुमच्या सुनबाई? माझी सावी चोर नाही. यांची गाडवाव धिंड काढली ना तर नावाची नंदा नाही. झालं तुझं बोलून? ते दागिने कुठे आहेत ते अर्जुननं स्वतः तिला सांगितलं होतं. ते दागिने कुठे आहेत ते अर्जुननं स्वतः तिला सांगितलं होतं. काय? होय. इतके दिवस अर्जुन सांगतोय की तो त्याच्या विश्वासातल्या माणसाला सांगणार आहे दागिनं कुठं आहेत. तो विश्वासातला माणूस म्हणजे सावित्री. आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. कृष्णाताई, तुम्ही माझ्या लेकीच्या पाठीशी उभ्या राहिलात, तिचं रक्षण केलं. खूप उपकार झाले बघा तुमचे. नाहीतर आमच्या गरिबांवर असे आरोप आले ना, तू कोणी वालीत असतो बघा आमचा. श्यामलताई, खरं तर आमच्या सुनेच्या वतीनं ना आम्ही तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. बरं, आता पालखी आली आहे दारापाशी, दागिने घेऊन जायचं का? सावित्री, दागिने घेऊन ये. हा, हो आलेच. येते ग बाई. उगाच इतका त्रास करून घेतलात ना नंदा मॅडम? नाही, साहजिकच आहे म्हणा. तुम्हाला कवठेकरांच्या इज्जतीची फार काळजी, मला माहिती आहे. असो, आली का मज्जा?